हॅलो हॅलो हॅलो. शेअर मार्केटमध्ये कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल राहण्यासाठी गुड मार्केट ॲनालिसिस पाहिजे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण डिसिप्लिन्ड असलं पाहिजे आणि आपला माइंडसेट योग्य असला पाहिजे किंवा सायकॉलॉजीवरती आपण काम केलं पाहिजे. ही गोष्ट बऱ्याचदा लोक इग्नोर करतात. तर त्यासाठीच मी काही टिप्स या सिरीजमधनं शेअर करणार आहे. एक ॲडिक्शन टू रँडम रिवॉर्ड्स नावाची गोष्ट असते. म्हणजे आपण कधीतरी FNO ट्रेडिंग करतो, कधी स्विंग ट्रेडिंग करतो, कधी RSI वापरतो, कधी मूव्हिंग ॲव्हरेज वापरतो, कधी न्यूजवरनं ट्रेडिंग करतो. अशी बऱ्याच जणांना सवय असते आणि काही ट्रेड्समध्ये प्रॉफिट होतं, काही ट्रेड्समध्ये लॉस होतो, रादर बऱ्याच ट्रेड्समध्ये लॉस होतो. हे आपल्याला लक्षातही येत नाही. तर तुम्ही आजपासून तुमचे सगळे ट्रेड्स हे लिहून ठेवायचे आहेत एखाद्या वहीमध्ये किंवा स्प्रेडशीटमध्ये. क्वांटिटी, प्राईस वगैरे वगैरे, टायमिंग हे सगळं लिहा. पण त्याचसोबत तो शेअर तुम्ही का घेतला आणि का विकला, म्हणजे सिस्टीम कोणती फॉलो केली, सेटअप कोणता फॉलो केला, हे लिहायला विसरू नका. साधारण एक 20-25 ट्रेड्स लिहून ठेवल्यावर तुमच्या लक्षात येईल की काहीच म्हणजे स्विंग ट्रेडिंग कदाचित तुमच्यासाठी प्रॉफिटेबल आहे, FNOमध्ये नाही जमत आहे. FNOमध्ये शॉर्ट साईडला तुम्हाला खूप प्रॉफिट होतं आहे, पण लाँग साईडला नाही जमत. तर आपल्या सायकॉलॉजीला कम्फर्टेबल काय आहे ह्याचा एक सिस्टीम आपल्याला लक्षात येते. बऱ्याचदा ह्याचा विचारच केलेला नसतो किंवा हा डेटा आपण लिहून न ठेवल्यामुळे आपल्याला माहिती नसतं. आणि मग जे आपल्यासाठी वर्क करतं आहे ते रिपीट करायचं आहे, जे आपल्यासाठी वर्क करत नाही त्याला इग्नोर करायचं आहे. अशा अजून अनेक छोट्या छोट्या टिप्स मी या सिरीजमधनं शेअर करणार आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.